नमस्कार मंडळी, वेलकम टू फायनान्स फंडा विथ पूजा, जिथं फायनान्स येते फुल स्वॅगमध्ये. आज आपण सगळ्यात मोठा प्रश्न घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये पैसे का डुबतात? किती लोकांनी पैसे कमावले ऐकतो, पण बहुतेक लोक गमावतातच. का बरं गमावतात? कारण चुकीचा शेअर, चुकीची वेळ, की आपलीच माइंडसेट प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल लॉसेस कसे टाळायची, मार्केटमध्ये खरं सक्सेस कसं मिळवायचं, आणि हे टिप्स जर तुम्ही फॉलो केली तुमचा लॉस हिस्ट्री होईल आणि प्रॉफिट तुमची रियालिटी. मित्रांनो, स्टॉक मार्केटला अनेक जण गॅम्बलिंग समजतात, पण खरं म्हणजे हा एक डिसिप्लिनचा खेळ आहे. 90% लोक गमवतात कारण ते इमोशनल डिसिजन घेतात, भीतीत विकतात, लोभात खरेदी करतात, अफवावर इन्व्हेस्ट करतात. नॉलेजशिवाय मार्केटमध्ये उतरलं तर लॉस होणारच. म्हणजे बिना होमवर्क, बिना प्लॅनिंग फक्त पैसे टाकले तर ते बुडणारच. आणि आपण म्हणतो मार्केट वगैरे सगळं फसवणूक आहे, पण खरं म्हणजे फसवणूक मार्केटमध्ये नाही, फसवणूक आपण स्वतःशी करतो, आपल्या लालसेने आणि भीतीने. चला आता स्टेप बाय स्टेप पाहूया लॉस का होतो. नंबर 1, नॉलेजची कमतरता. लोकांना कंपनी काय करते हेही माहीत नसतं, फक्त शेअर वाढतोय म्हणून घेतात. नंबर 2, शॉर्ट टर्म लालसा. ओव्हरनाईट पैसे दुप्पट होतील असं स्वप्न बघतात, पण स्टॉक मार्केट म्हणजे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन. नंबर 3, इमोशन्सवर कंट्रोल नाही. मार्केट खाली गेलं की घाबरून विकतात, वर गेलं की लोभाने खरेदी करतात. नंबर 4, ब्लाइंड फॉलोईंग. फ्रेंडने सांगितलं, व्हॉट्सअप ग्रुपवर आलं, त्यावर इन्व्हेस्ट करणं म्हणजे डायरेक्ट नुकसानाचंच आमंत्रण. नंबर 5, रिस्क मॅनेजमेंट नाही. स्टॉप लॉस, डायव्हर्सिफिकेशन हे बेसिक्स टूल वापरतच नाहीत. सगळी गुंतवणूक एका शेअरमध्ये आणि मग झालं बुडालेलं खातं. मग आता लॉस टाळायचा कसा? चला आपण बघूया. बेसिक ज्ञान घ्या. कंपनी बॅलन्स शीट, पी रेशो, ग्रोथ बेसिक ॲनालिसिस शिकून घ्या. अजून लॉंग टर्म दृष्टी ठेवा. मार्केटमध्ये पेशन्स म्हणजेच प्रॉफिट. 5 ते 10 वर्षाचा विजन ठेवा. इमोशन्सवर कंट्रोल करा. मार्केट इज ऑलवेज राईट. तुमचं काम आहे शांत राहणे. डायव्हर्सिफिकेशन करा. सर्व पैसे एका सेक्टरमध्ये नाही, तर मिक्स ऑफ लार्ज कॅप, मिड कॅप, म्युच्युअल फंड ठेवा. रिस्क ठरवा. स्टॉप लॉस ठेवा. समजा 100चा शेअर घेतला तर लॉस 90 रुपयाला स्टॉप करा. रेग्युलर SIP सुरू करा. मंथली थोडं थोडं गुंतवणं म्हणजे कंपाऊंडिंगचा फायदा. मार्केट हे समुद्रासारखं आहे, तुम्ही पोहायला शिकल्याशिवाय उडी मारली तर बुडालच. मित्रांनो, आतापर्यंतचे पॉईंट जर क्लिअर झाले असतील तर लाईक बटन दाबा. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडबरोबर, कारण फायनान्स नॉलेज पसरलं की सोसायटी स्ट्रॉंग होते. तर मंडळी, लक्षात ठेवा, शेअर मार्केटमधून पैसा बुडतो तो चुकीच्या निर्णयामुळे, पण जो शहाणपणाने, पेशन्सने आणि प्लॅनिंगने इन्व्हेस्ट करतो तोच खरा जिंकतो. डिसिप्लिन, नॉलेज, पेशन्स म्हणजेच प्रॉफिट. मी घेऊन येते असाच अजून पॉवरफुल फायनान्स कंटेंट, फायनान्स फंडा विथ फुल स्वॅग. तोपर्यंत इन्व्हेस्ट स्मार्टली, लाईव्ह हॅपीली, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.